एक क्षण विचार करा. घनदाट जंगल, दबकत चालणारा वाघ आणि त्याच्या वाटेवर उभा असलेला बुलडोझर. ही फक्त कल्पना नाही, तर चंद्रपूरच्या वास्तवात घडणारी घटना आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या वाघमार्गात लोहडोंगरी येथील लोहखनिज उत्खनन प्रकल्पाला राज्य वन्यजीव मंडळाने दिलेली मंजुरी आज संपूर्ण महाराष्ट्राला विचार करायला लावणारी आहे. हा परिसर फक्त जंगल नाही, तर ताडोबा, ब्रह्मपुरी, गडचिरोली, उमरेड, करांडला आणि नवेगाव, नागझिरा या वनक्षेत्रांना जोडणारी जीवनरेषा आहे. इथेच वाघांचा नैसर्गिक वावर, स्थलांतर आणि अस्तित्व अवलंबून आहे. तज्ज्ञ समित्यांनी, अभ्यासकांनी आणि माजी वन्यजीव मंडळ सदस्यांनी स्पष्ट इशारा दिला होता की हा प्रकल्प फायदेशीर नसून विनाशकारी ठरेल. तरीही 36 हेक्टर जंगलतोड, 18,000हून अधिक झाडांची कत्तल आणि अवघ्या 120 लोकांसाठी रोजगार या बदल्यात संपूर्ण परिसंस्थेला धोका निर्माण केला जातोय. चंद्रपूर जिल्ह्यात दरवर्षी सरासरी 50 मानवी मृत्यू वाघांच्या हल्ल्यात होतात. जर वाघांचं नैसर्गिक मार्ग बंद झाले तर ते गावांकडे वळणार नाहीत का? हा प्रश्न आज केवळ पर्यावरणाचा नाही, तर मानवी जीवनाचा देखील आहे. अटी शर्ती लावून दिलेली मंजुरी ही तज्ज्ञांच्या इशाऱ्यांकडे केलेलं दुर्लक्ष असल्याचं पर्यावरण प्रेमी ठामपणे सांगतायत. आज हा प्रस्ताव राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे पाठवण्यात आलाय. पण खरा प्रश्न असा आहे की आपण विकासाच्या नावाखाली जंगल, वाघ आणि शेवटी स्वतःच भविष्य तर गमावत नाही ना? हा निर्णय बदलासाठी आज आवाज उठवला नाही तर उद्या उशीर झालेला असेल. यावर तुमचं मत कमेंट करून नक्कीच सांगा. तोपर्यंत पाहत राहा न्यूज डॉट्स.